नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसंदर्भात काल आपण व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी अजूनही सहभाग घ्यायला राहिलेले आहेत, ज्यांना घरकुलाची गरज आहे परंतु त्यांनी अजूनही आपला स्वतःचा फॉर्म भरलेला नाहीये, तर अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला ड सर्वे संदर्भात माहिती दिलेली जे लाभार्थी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना घेण्यासाठी म्हणजेच घरकुल घेण्यासाठी जर इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांनी सुरुवातीला ड सर्वे करून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसाठी आपल्याला एक फॉर्म भरून द्यायचा आहे। कारण की मित्रांनो, चालू घडीला ज्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झालेली आहेत तर अशा लाभार्थ्यांचे ड सर्वे झालेले आहेत आणि त्यांना चालू घडीला घरकुले दिली जात आहेत। त्याच पद्धतीने आपला सुद्धा ड सर्वे व्हावा यासाठी मित्रांनो आपल्या ग्रामपंचायतीला एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म भरून द्यायचा आहे। तर त्याचबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती फॉर्मॅट पाहायला मिळत असेल। याच्यामध्ये सुरुवातीला पाहायचं आहे, प्रति दिसत आहे माननीय सरपंच ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच सरपंच किंवा आपले ग्रामसेवक असतील यांना आपण हा अर्ज करणार आहे। ग्रामपंचायतीचं नाव इथं पाहायला मिळत आहे। या कॉलममध्ये आपण ग्रामपंचायतीचं नाव लिहून द्यायचं आहे। पुढे तालुका आहे, आपल्या तालुक्याचं नाव टाका। पुढे जिल्हा आपल्याला सातारा दिसत आहे परंतु आपल्या जिल्हा जो असेल तो पण इथं भरून घ्यायचा आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये याच पद्धतीचा फॉर्मॅट प्रसिद्ध झालेला असेल। जर फॉर्मॅट आपल्याला माहित नसेल तर घरकुल विभागात जाऊन याबद्दलची तुम्ही सविस्तर माहिती घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला या अर्जाचा नमुना पाहायला मिळेल किंवा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्ही या अर्जाचा नमुना घेऊ शकता। त्या ठिकाणी सुद्धा प्रति पाठवलेल्या असतील। तर या पद्धतीने मित्रांनो हा अर्ज असणार आहे। विषय पाहायचा आहे मित्रांनो, खाली या विषयामध्ये आपण PMAYG आवास प्लस 2024 म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलाच्या लाभासाठी सर्वेक्षण करण्याबाबत। आता मित्रांनो, हे सर्वेक्षण जे असणार आहे हे ड सर्वेचा असणार आहे। आपला ड सर्वे झाला तरच आपल्याला घरकुलाचा लाभ दिला जातो, यादीला आपलं नाव घेतलं जातं। त्याच्यानंतर पुढे या खाली आपण पाहू शकता अर्जदार आहे श्रीमती, आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी असेल। जो अर्जदार घरकुलासाठी अर्ज करू इच्छितो तर त्या लाभार्थ्याचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। पुढे राहणार जो त्या गावचा रहिवासी असेल त्या गावचं नाव येईल, तालुका येईल आणि त्याच्यानंतर खाली त्याचा मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जर सर्वेक्षणासाठी येणारे अधिकारी तुमच्या गावात आल्यानंतर तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट जुळला पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे मोबाईल नंबर चालू द्या, अधिकाऱ्यांमार्फत कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी हजर होऊ शकाल। तर या पद्धतीने मित्रांनो ही बेसिक डिटेल झाली। खाली पाहू शकता अर्जाचा थोडक्यात फॉर्मॅट आहे। माझ्या कुटुंबास राहण्यासाठी पक्के घर नाही, माझे कुटुंब बेघर आहे, सध्याच्या भाड्याच्या घरात आहे, पाल टाकून वास्तव्यास आहे, तिन्हीपैकी कोणतेही असू शकतं। आम्हाला निवाऱ्यासाठी पक्क्या घराची आवश्यकता आहे। मला अगर माझ्या कुटुंबाला यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेतून घर बांधकामासाठी अनुदान मिळालेले नाही। माझ्या कुटुंबाची माहिती खालीलप्रमाणे। तर खाली मित्रांनो त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती येणार आहे। याच्यामध्ये सुरुवातीला असेल त्यांचा प्रवर्ग, तर त्यांचा जात प्रवर्ग कोणता असेल तर इथं SC आहे, ST आहे, VGNT आहे, धनगर आहे, OBC आहे, SBC आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जात प्रवर्ग आपल्याला पाहायला मिळतील। तर तुमचा जो जात प्रवर्ग असेल तो आपण इथं भरून घ्यायचा आहे। ओपन प्रवर्गात असाल तरी तुम्हाला या घरकुलाचा लाभ घेता येतो, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा याच्यामध्ये अर्ज करू शकणार आहे। खाली पाहू शकता दिव्यांग असेल तर कुटुंबात त्यात UDID क्रमांक म्हणजेच अपंग कार्डचा क्रमांक तुम्ही इथं भरू शकता। खाली जॉब कार्ड आहे, जॉब कार्ड जर काढलं नसेल तर आपल्या ग्रामपंचायतमधील जे रोजगार सेवक असतील यांच्या मार्फत तुम्ही जॉब कार्ड आपलं काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली पाहू शकता घरकुल मंजूर झाल्यास घरकुल बांधकामासाठी कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची जागा। आता मित्रांनो, घरकुल जर आपल्याला हवं असेल तर आपल्या स्वतःच्या मालकीची जागा असणं खूप गरजेचं आहे। जर आपल्याजवळ जागा उपलब्ध असेल तरच आपण घरकुलासाठी अर्ज करू शकणार आहे, अन्यथा तुम्हाला या घरकुलाचा लाभ घेता येणार नाही। जर तुमच्याजवळ जागा उपलब्ध नसेल तर शासनामार्फत पंडित दीनदयाळ जागा खरेदी योजना जी आहे ती राबवली जाते। या जागा खरेदीच्या योजनेअंतर्गत तुम्हाला जागा घेण्यास शासनामार्फत 1 लाख रुपये दिले जातात। पूर्वी मित्रांनो 50,000 रुपये दिले जात होते, याच्यामध्ये आता वाढ करून ते 1 लाख रुपये करण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या अर्जाचा नमुना आहे। खाली मित्रांनो जागा जर असेल तर गट क्रमांक, तुमचा ग्रामपंचायत मिळकत क्रमांक म्हणजेच घराचा क्रमांकाचा उतारा तुम्ही इथं जोडू शकता। तर या पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला या बेसिक डिटेल भरायच्या आहेत। खाली मित्रांनो या अर्जामध्ये तुम्हाला या योजनेसाठी
तुम्ही पात्र ठरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही कशामध्ये पात्र ठरू शकता, तर त्याची घोषणा आपण या ठिकाणी अर्जामार्फत करत आहे। तर या पद्धतीने या सर्व अटी आणि नियमांमध्ये आपण बसत असू तर मित्रांनो नक्कीच या योजनेसाठी आपण फॉर्म भरू शकणार आहे। खाली मित्रांनो कुटुंबातील सदस्यांची माहिती लिहायची आहे। याच्यामध्ये आपलं नाव सुरुवातीला लिहायचं आहे, त्याच्यानंतर नातेसंबंध लिहायचं आणि सर्वात शेवटी आधार कार्ड क्रमांक जे अनिवार्य असणार आहे। कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला भरावे लागतील। खाली आपल्याला सही करायची आहे, अर्जदाराचं नाव टाकायचं आहे, त्याचा संपूर्ण पत्ता भरायचा आहे आणि अशा पद्धतीने हा आपला संपूर्ण अर्ज तयार होणार आहे, व्यवस्थितरित्या भरला जाणार आहे। तर तुम्ही सुद्धा मित्रांनो याच पद्धतीने आपला अर्ज संपूर्ण भरायचा आहे। तुम्हाला याच्यामध्ये मी सविस्तर डिटेल समजून सांगितलेले आहेत, तरी सुद्धा तुम्हाला जर अर्ज भरताना कोणत्या प्रकारची जर अडचण आली तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुमचे जे मनातील प्रश्न असतील त्या ठिकाणी मांडा, जेणेकरून आपण त्याच्यावरती सविस्तररित्या तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर ते लवकरात लवकर आपला अर्ज ग्रामपंचायतमध्ये दाखल करतील। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी, माहितीसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।